त्याला म्हटलं माझे रिपोर्ट मला कळवा. ते म्हणजे तुम्हाला नाही कळवत आहेत म्हणते रिपोर्ट. ते काय प्रतापराव जाधवांना कळवतं का माझे रिपोर्ट रोज? उपोषणकर्त्याचं पहिल्या दिवशीचं उपोषणाला बसल्यावरचं वजन आणि रोज त्याचं वजन करतात की नाही करतात, उपोषणात वजन कमी होतं की नाही होतं. मग 3 दिवसात तुम्ही एकदाही वजन केलं नाही ना. मग सत्याची बाजू घ्या. सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरमध्ये येऊ नका. आणि तुम्हाला हे आंदोलन संपवायचं असेल, समजा तुम्हाला असे आदेश असतील की दखलच घेऊ नका, तपासायला जाऊ नका, हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात घ्या. अरे दादा, मी उपोषणाला बसल्यावर तुम्ही मला पहिला फोन करायला पाहिजे होता की मेडिकलची टीम किती वाजता पाठवू. ही असते कामाची पद्धत. तू डॉक्टर झाला म्हणजे मोठा झाला का? तुला कळत नाही का काय? माझं म्हणणं आहे की पहिल्या दिवशी माणूस जेव्हा उपोषणाला बसतो त्या दिवशी तपासणी झाली पाहिजे का नाही त्याची. बरोबर. मग त्या दिवशी आमची तपासणी झाली नाही. काल दुसरा दिवस होता. मग काल दुसरा दिवस होता तर काल तुमचा एमओ 4 वाजता आला. 1:30 वाजता 1:30 वाजता तयार करून ती मीट म्हणजे तुम्ही ढकलाढकली करता का? मी ऐकून घ्या, माझं काही पहिलं उपोषण नाहीये. मी याच्या आधी पण खूप वेळा आंदोलन केले. माझं आयुष्य आंदोलनात चाललंय. मला सगळं समजतं. तुमची खेळी समजते. सरकारचं तुमच्यावर प्रेशर आहे. ऐका जरा तुम्ही, मला समजतं ते. माझ्यासारखा कार्यकर्ता उपोषणाला बसल्यावर 3 दिवसात तुम्ही त्याची एकदाच तपासणी करता का? दोन टाइम. आणि तुमचं जे ते मशीन आहे, ते ॲपरेटस, ते चुकीचं आहे. ते शुगर तपासायचं. कारण ऐकून, काल तुमच्या माणसाने तपासणी केली शुगरची. त्याने मला सांगितलं 120 शुगर आहे. लगेच 5 मिनिटात मी प्रायव्हेट डॉक्टरला बोलून शुगर केली. ती शुगर 90 आली. पुन्हा डॉक्टरने संध्याकाळी माझी प्रायव्हेट डॉक्टरने तपासणी केली, ती शुगर 75 आली. मग आता काल जर माझी शुगर 75 होती तर आज माझी शुगर काय असेल? आता 50 असेल किंवा 60 असेल. बरोबर आहे. आता तुमच्या ॲपरेटसमध्ये ती 120च दाखवेल आज. 5 मिनिटात 120 वरून 90 येते का शुगर? ऐकून घ्या, शुगर चेक करताना ते मशीन वापरायचं नाही, ब्लड काढायचं आणि लॅबमध्ये जाऊन शुगर चेक करायचे. ते रिपोर्ट व्यवस्थित येतात. 2 ठिकाणी ते व्हेरीफाय करा. तुम्ही प्रायव्हेट पॅथॉलॉजीकडून करता का ते? मग ते प्रायव्हेट पोरं येतात करायला. बरं, आता उपोषणाच्या ठिकाणी किती वेळा तपासणी व्हायला पाहिजे उपोषण? मग तुम्ही 2 टाइम करता का? काल झाली का? एकदा झाली 4 वाजता. आणि कालचं सांगा पहिले साहेब की 2दा तपासणी झाली का? साहेब, मी ऑलरेडी 1.5 महिना ऍडमिट होतो. तपासणी झाली का? आपण खरं उत्तर द्या. मी 1.5 महिना ऍडमिट होतो मुंबईला. तपासणी मी मुंबईला ऍडमिट होतो. मी सिग्माला ऍडमिट होतो. माझा 1.5 महिना पूर्ण हॉस्पिटलाइज गेला आणि सुटी येऊन मला 4 दिवस झाले. मी उपोषणाला बसलो. त्यामुळे मला पहिले कॉम्प्लिकेशन भरपूर आहेत. आता मी सगळे औषधं माझे बंद आहेत उपोषणाच्या काळामध्ये. मग या काळामध्ये तुम्ही तुमचं कर्तव्य आहे नव्हते. म्हणजे पोलिसांनी हलगर्जीपणा करायचा, आरोग्य विभागाने हलगर्जीपणा करायचा, महसूल प्रशासनाने हलगर्जीपणा करायचा. म्हणजे ठरवलंय काय? तुम्हाला काही प्रेशर आहे का कोणाचं? मग याचा अर्थ तुम्ही निष्क्रिय आहे. मी स्वतः तुम्हाला भेटायला तुमची ड्युटी आहे ना ती भेटायला आलं म्हणजे काय उपकार करताय का तुम्ही? काल का नाही आले तपासायला साहेब? काल संध्याकाळी आले. तिसरा दिवस, काल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आले तुम्ही. काल तपासायला का आले नाही साहेब? काल तपासायला आले का नाही मी स्वतः करून घेतो साहेब? काल तपासायला का आले नाही? मी स्वतः येतो. काल का आले नाही त्याचं पहिले मला उत्तर द्या. प्रेशर होतं यांच्यावर सहज. नाही, ते अपंगाचे सर्टिफिकेट वाढत होते बोगस आणि पैसे जमा करत होते. काल लोकांमध्ये एकच मिनिट एक मिनिट भाऊ, मला एकच प्रश्न विचारू द्या. आज किती वाजता येणं अपेक्षित होतं? सकाळी 10 वाजता. किती वाजता आले? मी स्वतः फोन केला होता. मी स्वतः फोन आता आले. किती वाजता आले सांगा तुम्ही? 3:30. ते झालं. तुम्ही आम्हाला नाही तपासलं तर आमचं काही नाही, आम्हाला मरायचंच आहे. तो काही विषय नाही, ते सोडून द्या तुम्ही. पण तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देणं तुम्हाला काम नाही का आमचं? मग आतापर्यंत काय आमचं पहिलं उपोषण आहे का पहिलं आंदोलन आहे? आमचं काही स्टंट थोडाच आहे. आम्ही जे करतो ते मनापासून करतो. हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात घ्या. हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला हे आंदोलन संपवायचं असेल, समजा तुम्हाला असे आदेश असतील की दखलच घेऊ नका, तपासायला जाऊ नका. अहो, फाटक्यातला फाटका माणूस बसला, 2दा तपासायला जाता तुम्ही तिथं, जाता की नाही? रविकांत तुपकर नावाची जास्ती वाटते. मी सगळं करतो.
काय काय तपासणार तुम्ही? हं. हं. जे काही आपलं जे LFT असेल KFT असेल सगळं आणि एक ECG करतो माणूस आहे का दगड त्याचे बी चेक करा एकदा तुम्ही. सगळं करतो ते पूर्ण आपण बरं समजा तुम्हाला जर फोन केला नसता समजा मिटकरी साहेबांनी, स्वतः येतात मी स्वतः खरंच अहो, काय खोटं बोलता तुम्ही? नाही भाऊ, मी खरंच सांगतो स्वतः नाही साहेब मला दुसरी गोष्ट साहेब 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 काय माहिती? सांगा अरे दादा, मी उपोषणाला बसल्यावर तुम्ही मला पहिला फोन करायला पाहिजे होता की मेडिकलची टीम किती वाजता पाठवू म्हणून. ही असते कामाची पद्धत. तुम्ही आमदार खासदार थोडी आहे. कुठे आहे ॲम्ब्युलन्स तुमची? नाही. आता आली. आता आली तुम्ही कशाची आहे? 15 मिनिटांनी पाठवली. तुम्हाला माहित आहे का, अशी सिच्युएशन सिंदखेड राजाच्या उपोषणात तयार झाली होती मागच्या 1.5 वर्षापूर्वी. तर माझी शुगर डायरेक्ट 50-40च्या खाली आली होती. हायपोग्लासेमिया होण्याची शक्यता त्यावर तयार झाली होती. माझं म्हणणं आहे की तुम्हाला सकाळ संध्याकाळ रिपोर्ट करायला काय अडचण आहे का? तुम्हाला रिपोर्ट चेंज करायचं काही प्रेशर आहे? म्हणजे आमची शुगर 70 असली की तुम्ही 120 दाखवायची, म्हणजे सरकारला असं दाखवायचं की काहीच नाही व्यवस्थित चालू आहे इकडे सगळं. खाऊन पिऊन सुरू आहे असं दाखवायचं का तुम्हाला? मी पण प्रायव्हेट डॉक्टरकडून सगळं चेक करतो. तुमचं टॅली केलं ना कालचं, खूप व्हेरिएशन आहे त्याच्यात. 120-90. मी आज सगळे पुढे सॅम्पल रिपोर्ट सगळे देतो आणि लॅब आता तुम्ही डॉक्टर आहे, समजा आता माझा 3रा दिवस आहे, मी पाण्याशिवाय दुसरं काही घेतलेलं नाहीये, तर शुगर किती डाऊन व्हायला पाहिजे? बट नॅचरल तुम्हाला डॉक्टर म्हणून कळतं ना ते. शुगर कमी झाली ना. आता मला चालताना आधार घ्यावा लागतो, माझे हात हलतात. कमी असेल तर ते IV लावून IV कशाला लावायची? तुम्हाला कळून यायला वाटतंय काय चालू आहे? अरे आम्हाला उपचार घ्यायचे नाहीये, आम्हाला IV लावायची नाही, आम्हाला उपचार घ्यायचे नाहीये. तुम्ही ते चिंता करू नका. तुमच्या रिपोर्टवर हा सगळा रिपोर्ट सरकार रोज पाहतं. आपण कालचे रिपोर्ट पाठवले का वरती? त्याच्यावर प्रेशर आहे. कालचे रिपोर्ट अहो या सगळ्या रिपोर्टवर सीएम निर्णय घेणार, काय करायचं सरकार निर्णय घेणार. कालचे रिपोर्ट पाठवले का ते सांगा साहेब आपण. मी पाठवून होतो ते पण करू म्हणजे आता पाठवता. ते खरं नाही. आता आम्ही सगळे बसून आणले त्यागाले त्याच्यासोबत. म्हणजे आता या बेसिक गोष्टीसाठी पण आम्हाला झगडावं म्हणजे लागणार तुम्ही हे बघा, माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं, मी आता चिठ्ठी लिहून ठेवतो तुमच्या नावानं. त्याला पहिले जबाबदार तुम्ही. त्याच्या नावाची हा, आणि मी खूप जिद्दी माणूस आहे तुमच्या माहितीसाठी. मी एकदा ठरवलं तर मी करायचं म्हणजे करायचं. मी काही मागचा पुढचा विचार करत नाही, लक्षात ठेवा. मला 100% माहिती आहे तुमच्यावर सत्ताधारी नेत्याचं प्रेशर आहे. असं होतच नाही. 2 टाइम तपासण्या करतातच ना लोक. किरण भाऊ करत नाही का? असं काही नाही म्हणजे काय? तुम्हाला उपोषण म्हणजे काय हेच मला वाटते कल्पना माहित नाही. कल्पना सगळं माहिती आहे साहेब. मला आता माहितच नाही. ते यमुला तर काहीच माहिती नाही. हसतायत राव. तुम्हाला मी वर्दी होऊन आलो, वर्ग धडक मोर्चा दिला. हेल्थ कमी जास्त झालं तर तिचे कार्यालय पेटून टाकू. बघा आता इथं आज सकाळपासून 10 जिल्ह्यातले लोक आलेले आहेत. काल पण जवळपास 15 जिल्ह्यातले लोक इथे येऊन गेले. शिवनेरीची माती, गडाची माती तर डोक्यात लावलेली असते, तिथून लोक आले. अवस्था आहे. हे लोक असे आपली काय असेल. आणि त्या फुटक्या मशीननं करू नका काही. मशीन आणून देतो तुम्हाला नव्या. नाही तर येथील आयुष्य मंत्रालयाच्या फुटक्या मशीन. त्या प्रतापरावच्या प्रेशरमध्ये का तुम्ही? प्रतापराव जाधवच्या ते आरोग्य मंत्री असल्यामुळे मला तर तसंच वाटू राहिलं. हा, त्यानंच तुम्हाला सांगितलं असणार. हा, कारण त्या प्रतापरावांना सवय आहे हे सगळं करायची, असं प्रेशर करायची. फुटक्या मशीन आहे तुमच्याकडे त्या. डॉक्टर साहेब नाव म्हणलं बरं, भाऊली सरा गेला त्यांनी डोळ्यानं नाव म्हणून असा बारीक. नाही, कुणाच्या प्रेशर खाली तुम्ही तपासणी करत नाहीये. तुमचं काम नाही का होय? तुम्ही मुंडे साहेबासारखं वागा. कोणाचाही फोन आला तर फोन उचलू नका, आणि जे तुमचं चालू आहे आमचं ते व्यवस्थित करून. मीच नाही, कोणताही माणूस उपोषणाला बसला, फाटक्यातला फाटका माणूस असेल, गरीब माणूस असेल, तरी पण त्याची 2 वेळ तपासणी करणं तुमचं काम आहे की नाही? कर्तव्य आहे तुमचं ते. आणि इथे येण्यापूर्वी भाऊचे रिपोर्ट काय होते माहिती होतं का तुम्हाला? कशाचं माहिती त्यांना काही? काहीच नाही. तुम्हाला ती पण तसदी घ्यावी नाही वाटत काय का? ते पाठवलेच नाही म्हणतात भावाचे रिपोर्ट. केले नाही केले, काय झालंय? काहीच नाही केलं, त्याला काहीच माहित नाही. घेणं सुरू आहे का तुमचं? काल BSL केलेलं मला सांगितलं तुमचे रिपोर्ट्स मध्ये चेंजेस आहेत. हा, तुमचे रिपोर्ट्स काही खरे नाही. कारण ती जी शुगर तपासायची मशीन, ती बारकी काय म्हणतात त्याला, ग्लुकोमीटर, ते आता एक सांगतं. आता तुम्ही काय करा, आता माझं ग्लुकोमीटरनी करा आणि पुन्हा 10 मिनिटांनी करा, त्याच्यात तुम्हाला व्हेरिएशन दाखवतो मी.
मेन म्हणजे ब्लड आणि ते आयुष्य मंत्रालयाच्या इंजेक्शन आणू नका. नाही, आता एक काम करा, आता तुम्हीच या आणि तुम्हीच तपासा 2 टाइम. हा हा, दुसऱ्याला पाठवू नका कोणत्या माणसाला. 2,000-5,000 का घेत राहा, 3 टाइम तपासा. 4-5 हजार देऊ जमा करून आम्ही तुम्हाला सगळे इथं घंट्या परत. केव्हा येतं आता? मी संध्याकाळी 6 वाजता. मग त्यांना आता मी ते नाही लॅबवाल्याला पाठवतो, मी लॅबवाल्याला पाठवतो. आणि पण साहेब आता लॅबवाल्याला ब्लड घ्यायला पाठवता का? हा, तू युरिन घेऊन गेला आता. हो मी प्लस ब्लड घेतो, त्याच्यामध्ये आपण आणि बरेच साहित्य कोण गेल ते एजंट येईन का साहेब त्यातून पुन्हा? तुम्ही प्रायव्हेटला दिलंय का ते? नाही आमच्याकडे महाल्यावर असते, महाल्यावर. ठीक आहे, आता पाठवा. यमो काय घ्यायला आले ते मग आता? त्यांनाच माहित नाही काय यमो घ्यायला काय आले ते आता? हा चेक करा ना, मग करा ना मग. कुणी नाही म्हटलं. अरे बाबा म्हटलं का तुम्हाला? साहेबांकडे तुमच्या CS साहेबांना एवढं अहो तुमचे यमो साहेब बोलले की मला आज सकाळी पत्र निवेदन भेटलं म्हणजे तुमचं. हा हा आणि तिथे हॉस्पिटलमध्ये गेलं ना साहेब, हे म्हणतात सर्वसामान्य लोकांना म्हणताय की बाजूला गर्दी नका करू, हे नका करू, असं खिचतंय जोर जोरात. आणि इथं आल्यावर हसुराले स्टेजवर आहे डोक्यात भाग आहे का मग काय सांग. अरे आम्ही बी सामान्यच आहे ना. तू सामान्य आहे तर आम्ही सामान्य नाही का? हा? तू डॉक्टर झाला म्हणजे लय मोठा झाला का? तुला कळत नाही का काही? हसू राहिला? पहिलं बी दात काढत होतो. कुठला आहे रे तू? कोणत्या गावचा आहे? कुठला आहे साहेब? हा, सेलूवाडा. हसू नको ना, तुला गंभीर आहे कळतं काही? त्याला मजाक वाटत राहिली इथं काय आहे. तुला सामान्य तू सामान्य तर आम्ही कोण आहे मग? असे फालतू लोक नका पाठवू ना. साहेब आहे का ना साहेब? टीम घेऊन या तुमची. आणि चांगले लोक आणा साहेब. आणि इथे अँब्युलन्स पाहिजे पूर्ण वेळ. आणि स्वतः तुम्ही जातीला लक्ष घाला साहेब. डॉक्टर इथे बसलेले पाहिजे डॉक्टर साहेब. चालू आहे शिक्षण, काल- डिग्री कायची आहे चालू आहे. काल तुमचा डॉक्टर जो आला होता, काय त्याचं नाव मी विसरलो, मेडिकल ऑफिसर, माझ्यात सेव्ह केलं मी. त्याला म्हटलं माझे रिपोर्ट मला कळवा. ते म्हणजे तुम्हाला नाही कळवत आहेत म्हणते रिपोर्ट. मी ते आयुष्याकडे पाठवले असते. ते काय प्रतापराव जाधवांना कळवता का माझे रिपोर्ट रोज? म्हणून गप्प आहेत. तुम्हाला प्रतापरावांचा फोन येईल, असं करा तसं करा, ऐकू नका. ते आमचे ते आम्हाला विरोधक समजतात आमचे. बीपीचा काही प्रॉब्लेम नसेल. मेकअप कार्ड सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे फोन येऊ शकतात, तुम्हाला आले असतील, तुम्ही सांगत नाही आम्हाला. पण त्यांच्या फोनच्या प्रेशरमध्ये तुम्ही काम केलं तर 12च्या भावात तुम्ही जाल बरं. हा, याला काहीच करा सांगू नका आता संध्याकाळी. 77 याला आता सुट्टी देऊन टाका, तुम्ही या. हा हा, याची नाईट ड्युटी येईल तिकडेच पाठवा. सी अगड नाही तर डीवाय पाटील गप्पा काय, करून डॉक्टर व्हायले. एक मिनिट जरा. नाही आता खेळ. उपोषण करत्याचं वजन करत असतात का हो? किती 3 दिवसात केलं का? नाही करत असतात ना. हो अरे केलं का? आणि ती खराब नका आणू. म्हणजे आम्ही शिकवायचं का नाही? काय तुम्ही की तुम्हाला फक्त साहेब की तुम्हाला फक्त एक मिनिट. अरे तुम्हाला फक्त उपोषण करत्याचं पहिल्या दिवशीचं उपोषणाला बसल्यावरचं वजन आणि रोज त्याचं वजन करतात की नाही करतात? उपोषणात वजन कमी होतं की नाही होतं? मग 3 दिवसात तुम्ही एकदाही वजन केलं नाही ना मग? ते बी आता भाऊनं म्हटलं म्हणून लागतंय. त्यांना फक्त भाऊ त्यांना प्रतापरावांनी सांगितलं असेल की हो सर एवढं म्हणून वापस या. रिपोर्ट चेंज करून पाठवा. रिपोर्ट चांगला पाठवा. मरू द्या त्याला. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, सत्याची बाजू घ्या. हा, सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरमध्ये येऊ नका. नाही तर मी तुमच्या बी नावान कार्यक्रम लावीन आणि त्याच्या बी लावीन. सगळ्याचं हा, इथून तिथून त्या दाढी तुमचे सगळे फोन कॉल काढायला लावीन मी. शाही या आता संध्याकाळी सगळं घेऊन जाऊ दे त्यांना. रस्ता द्या रे.